So काल स्ट्रिंग लेंथचा फंक्शन ओव्हरलोड केला होता ऑपरेटर कुठलाही युनरी वापरला तरी चालतो आपण युनरी मायनस यूज केला होता स्ट्रिंगची लेंथ फाइंड आउट केली होती आपण या युनरी मायनसला ओव्हरलोड करू असा ऑपरेटर नाहीये बरं का जो स्ट्रिंगची लेंथ ऑब्जेक्ट मधल्या स्ट्रिंगची लेंथ रिटर्न करेल नाहीये बनवलाय तो आपण तसा मग आता समजा आपल्याला स्ट्रिंग रिव्हर्स करायची असेल तर प्रोग्राम तोच आहे हो आता मी परत नाही सांगणार मी एकच सांगतो प्रोग्राम तोच आहे चारही प्रोग्राम येऊन जातील तुम्हाला आता चारही फंक्शन मी एकच सोडणार तरी मी हा एक अजून सोडून देतो राईट अ प्रोग्राम टू रिव्हर्स द गिवन स्ट्रिंग by using operator overloading solve by using member function स्ट्रिंग रिव्हर्स साठी ऑपरेटर ओव्हरलोड करायचा आहे स्ट्रिंग घेतली एक्सेप्ट एनी एंटर एनी स्ट्रिंग डिस्प्ले केलं ओव्हरलोड केला काय करायचं बदल काय नाही हो फक्त फंक्शन यूज करा आता काय यूज करणार str reb बाकी काही बदलवलं मी काहीच नाही प्रोग्राम तोच आहे अजूनही फक्त str एलियन काढला आणि त्याच्यावरती str reb टाकला आता रिव्हर्स हा जो फंक्शन आहे str reb रिटर्न करतो का काही नाही म्हणजे याचं रिटर्न टाइप काय घेणार आहोत आपण व्हॉइड हे सगळं काल शिकवलं या गोष्टी की कशा ठरवल्या जातात सगळ्या गोष्टी व्हॉइड घेतलं हा व्हेरिएबल लागणारच नाही आता काढून टाकलं स्ट्रिंग एक्सेप्ट केली स्ट्रिंग डिस्प्ले केली आता स्ट्रिंगला रिव्हर्स करायचं म्हणजे दोनदा डिस्प्ले करावं लागतं बिफोर रिव्हर्स आणि आफ्टर रिव्हर्स आपण इथं लिहूया डिस्प्ले स्ट्रिंग बिफोर रिव्हर्स रिव्हर्स करायचंय फंक्शनला कॉल करावं लागेल एक्सप्लिसिट कॉल करायचं असेल तर ऑपरेटर मेंबर आहे ना आता स्वतः एस डॉट ऑपरेटर मायनस झाला कॉल इम्प्लिसिट कॉल करायचा असेल तर सिम्पली मायनस एस आणि नाव पुन्हा डिस्प्ले करूयात डिस्प्ले स्ट्रिंग आफ्टर रिव्हर्स झाला तुमचा प्रोग्राम म्हणून कन्सेप्च्युअली शिकावे लागतात म्हणजे एक प्रोग्राम आला की तुम्हाला पुढचे सगळे प्रोग्राम स्वतः लिहिता येतात रट्ट्या मारणाऱ्यांचं तसं नसतं रिटर्न मध्ये लिहिलं होतं ना आपण आता काय करायचं रिटर्न काढून टाकायचं रिटर्न थोडी करतोय मेंबर आहे ना ऑब्जेक्ट पण लागेल का नाही लागणार ऑब्जेक्ट नाही लागणार म्हणजे str ला ऍसेस करायला ऑब्जेक्ट लागेल का नाही कॉलिंग ऑब्जेक्टचे मेंबर्स डायरेक्ट ऍसेस केले जातात चालेल समजा आता व्यवस्थित एक्झिक्यूट होणार एंटर एनी स्ट्रिंग कुठली तरी एखादी स्ट्रिंग एंटर करूया फॉर एक्झाम्पल एबीसीडी बिफोर रिव्हर्स एबीसीडी आफ्टर रिव्हर्स डीसीबी झाली स्ट्रिंग रिव्हर्स सो अशा पद्धतीने स्ट्रिंग रिव्हर्सचा प्रोग्राम ऑपरेटर ओव्हरलोड करून by using member function लिहून टाकला you can start writing the program now write the same program by using friend function also तुम्हीच लिहून टाका पटक्यात 5 मिनिटं देतो तुम्हाला
प्रश्न लिहून टाका. फर्स्ट क्वेश्चन ऑफ बायनरी ऑपरेटर. Write a program to overload a binary operator to find the addition of two objects by using member function. दोन ऑब्जेक्टची ऍडिशन करण्यासाठी ऑपरेटर बनवायचा आहे तुम्हाला. Of course, it is done by overloading it. झाला क्वेश्चन लिहून. जनरली ऍडिशन करण्यासाठी अरिथमेटिक ऍडिशन ऑपरेटर आपण यूज करतो प्लस, बरोबर. But that is only for the arithmetic operations performed on only numeric values. 2 plus 4. So हा जो ऍडिशन चा ऑपरेटर होता, अरिथमेटिक ऑपरेटर, हा ऍडिशन कोणाची करतो? न्यूमेरिक नंबर्सची करतो, ऑब्जेक्टची थोडी करतो. फॉर एक्झाम्पल माझ्याकडे दोन ऑब्जेक्ट आहे S1 आणि S2. मला जर यांचं ऍडिशन करून घ्यायचं असेल आणि मी म्हणतो की S1 plus S2 ऍडिशन होईल का? नाही होणार. ऑपरेटर फक्त न्यूमेरिक व्हॅल्यू साठी आहे, त्यांना तो ऍड करतो, ऑब्जेक्टला थोडी करतो. पण करायचं असेल तर ओव्हरलोड करा ना, बनवून टाका तसं ऑपरेटर तुम्ही. असा ऑपरेटर बनवा जो दिलेल्या दोन ऑपरंड ऑब्जेक्ट मधल्या डेटा मेंबरची ऍडिशन करतो. So we have to create an operator which can be used to add two objects. या ठिकाणी S1 आणि S2 ला जर ऍड केलं तर त्यांचा जो रिझल्ट असेल तो S3 मध्ये जाऊन स्टोअर करायचा असेल तर सो होणार काय? S1 चा A आणि S2 चा A दोघांचं ऍडिशन होतं आणि उत्तर कुठे जाऊन स्टोअर होईल? S3 च्या A मध्ये. म्हणजे इथं काय स्टोअर झालं? 15. अशाच पद्धतीने S1 चा B आणि S2 चा B दोघांना ऍड करा आणि त्यांचं उत्तर S3 च्या B मध्ये जाऊन स्टोअर झालं. किती स्टोअर झालं? आपल्याला हे अचीव करायचंय आपल्या प्रोग्राम मध्ये. आपल्याला एक प्लस ऑपरेटर ओव्हरलोड करून घ्यायचा आहे आणि हा ऑपरेटर दोन ऑब्जेक्ट्स त्याची दोन ऑपरंड्स आहेत. बायनरी ना हा बायनरी आता का त्याला किती ऑपरंड्स आहेत? दोन. हा ऑपरेटर दिलेल्या दोघं ऑपरंड ऑब्जेक्ट मधल्या डेटा मेंबरचे ऍडिशन करतो आणि उत्तर रिटर्न करतो जे आपण तिसऱ्या ऑब्जेक्ट मध्ये जाऊन स्टोअर करणार आहोत. नाव हे काढून घ्या प्रश्नाच्या खाली. काय करायचंय ते समजून घ्या आधी, मग प्रोग्राम लिहायचा. नेहमीप्रमाणे ए आणि बी डिक्लेअर केलं, डेटा एक्सेप्ट झाला, डेटा डिस्प्ले केला, याच्यावरती काही भाष्य करण्याची गरज नाही. आता आपल्याला बायनरी ऑपरेटर ओव्हरलोड करायचा होता. नाव अगेन आपला तो चार्ट लक्षात ठेवायचा. बायनरी ऑपरेटर ओव्हरलोड करायचा आहे. मेंबर फंक्शनची मेथड यूज करायची. पॅरामीटर किती लागेल? 1 लागेल ना. पण बायनरीला ऑब्जेक्ट किती लागतात? ऑपरंड्स 2 लागतात. पण पॅरामीटर किती देणार आहे? एकच ऑब्जेक्ट देणार आहे. दुसरा ऑब्जेक्ट येणार कुठून? कॉलिंग ऑब्जेक्टचा. सो ऑपरेटर प्लस हा बायनरी ऑपरेटर ओव्हरलोड केलाय. एक पॅरामीटर लागेल आपल्या त्या नेहमीच्या नियमाप्रमाणे जे मी शिकवलं होतं. एक पॅरामीटर डिक्लेअर केला. याला तुम्हाला काय नाव द्यायचंय तुम्ही काही द्या. मी याला नाव दिलं S1. ठीक आहे. आपण आताच बघितलं होतं बोर्डवर की S1 प्लस S2 केल्यानंतर रिझल्ट कुठे जाऊन स्टोअर होत होता? एका तिसऱ्या ऑब्जेक्ट मध्ये.
तो तिसरा ऑब्जेक्ट डिक्लेअर करावा लागेल ना. या पर्टिक्युलर फंक्शन कडे दोन ऑब्जेक्ट्स आहेत ज्यांची ऍडिशन करायची, पण याने काढलेली ऍडिशन स्टोअर करायला तिसरा ऑब्जेक्ट लागेल, तो डिक्लेअर केला. त्याला मी S3 नाव दिलं. तुम्हाला हवं तर तुम्ही हवी 3 नावं देऊ शकतात. मी त्याला S3 नाव दिलं. असा तिसरा ऑब्जेक्ट बनवून घेतला. हे ऍडिशन केलं. हे कसं केलं तेही सांगतो. पण ऍडिशन कशात स्टोअर झालं आता? S3 मध्ये. जे ऍडिशन आलेलं आहे ते S3 मध्ये स्टोअर झालं. आता ह्या S3 ला रिटर्न करा. झालं ना काम? ऍडिशन काढली ना, मग आता उत्तराला काय करायचं? रिटर्न. मग मी काय लिहिलं? रिटर्न S3. S3 काय आहे? ऑब्जेक्ट. म्हणून फंक्शनचा रिटर्न टाइप बघा काय लिहिलाय? सॅम्पल. फंक्शन्स रिटर्निंग ऑब्जेक्ट्स हा टॉपिक मी शिकवलाय, चांगल्या पद्धतीने शिकवलाय. ज्यांनी अभ्यास केला असेल त्यांना कळलं आता की सरांनी ते सॅम्पल का लिहिलं. अशा पद्धतीने रिटर्न टाइप सॅम्पल लिहिलं, ऑपरेटर प्लस बनवला, मेंबर फंक्शन आणि बायनरी म्हणून एक पॅरामीटर डिक्लेअर केला. राहिला प्रश्न की इथं हे कसं केलं गेलं ते पण बोर्डवरती आधी एक्सप्लेन करून देतो की ऍडिशन कशी काढली गेली. पण एक कळलं तुम्हाला, ऍडिशन दोन ऑब्जेक्टची काढली जाणार होती. दोन ऑब्जेक्ट पैकी एक ऑब्जेक्ट कुठे? पॅरामीटरला. दुसरा ऑब्जेक्ट कुठे? कॉलिंगचा. मग हा जो पॅरामीटरचा आहे, पॅरामीटरचा ए इथं एसेस केलाय मी S1 डॉट ए लिहून. हा कुणाचा आहे रे? कशावरून ओळखलं? डायरेक्ट ऍसेस केलाय म्हणजे तो कुणाचा असेल? कॉलिंगचा. सो सहज आणि सिंपल पद्धतीने सांगतो, ज्या दोन ऑब्जेक्टची ऍडिशन काढायची होती त्या दोन पैकी एक पॅरामीटरला आहे आणि एक कॉलिंगचा आहे, आणि अशा हे दोघं ऑब्जेक्टची ऍडिशन काढायची होती. सो पॅरामीटरचा ए आणि कॉलिंगचा ए, पॅरामीटरचा बी आणि कॉलिंगचा बी. पॅरामीटरचा ए आणि कॉलिंगचा ए ऍड केला आणि S3 जो इथं डिक्लेअर केला होता तुम्ही त्याच्या ए मध्ये स्टोअर केला. पॅरामीटरचा बी आणि कॉलिंगचा बी दोघांचं ऍडिशन काढलं आणि S3 म्हणजे इथं डिक्लेअर केलेला त्याच्या बी मध्ये स्टोअर केलं. अशा पद्धतीने दोन ऑब्जेक्टची ऍडिशन काढली गेली. रिझल्ट स्टोअर झालाय S3 मध्ये, त्याला रिटर्न करा. आता मेन मध्ये जाऊया. सो एकूण किती ऑब्जेक्ट्स लागणार आहेत त्या प्रोग्रामसाठी? 3. दोन ज्यांची ऍडिशन काढायची आणि तिसरं ज्याच्यात उत्तर स्टोअर करायचं होतं. डिक्लेअर केली ते S1 S2 आणि S3. सो द फर्स्ट टास्क की एक्सेप्ट अँड डिस्प्ले नेहमीप्रमाणे S1 डॉट एक्सेप्ट, S2 डॉट डिस्प्ले, S2 डॉट एक्सेप्ट आणि S2 डॉट डिस्प्ले. आता आपल्याकडे दोन ऑब्जेक्ट्स आहेत, वेल इनिशियलाइज्ड आहेत, डेटा स्टोअर झालाय त्यांच्यामध्ये. आता त्यांना ऍड करा आणि S3 मध्ये त्यांचा रिझल्ट स्टोअर करा. So find sum S3 equals to S1 plus S2. Now in this case this is a implicit call. जे मॅथमॅटिकल फॉर्म मध्ये दिसतं तो काय असतो? इम्प्लिसिट कॉल. एक्सप्लिसिट कॉल करायचा असेल तर फंक्शनला त्याच्या नावाने कॉल करावं लागेल. तेही दाखवतो आता इथं. तुमचा जो फंक्शन तुम्ही बनवलेला आहे मेंबर फंक्शन, ज्याचं नाव काय? ऑपरेटर प्लस, याला कॉल करा. पॅरामीटरला एक ऑब्जेक्ट पास करा. पण जर हा फंक्शन कॉल झाला तर तो एक ऑब्जेक्ट रिटर्न पण करतोय ना. सो फंक्शनने रिटर्न केलेला ऑब्जेक्ट स्टोअर करायला एक ऑब्जेक्ट लागेल. फंक्शन कसे कॉल केले जातात, असे फंक्शन्स जे रिटर्न करतात ते कसे कॉल केले जातात ते शिकलात तुम्ही. मग एक ऑब्जेक्ट लागेल S3 इक्वल्स टू, आता कॉल करा. कॉल करायला एक ऑब्जेक्ट वापरावा लागेल ना, मेंबर फंक्शन आहे की नाही. मग मी लिहिला S1 डॉट, फंक्शनला कॉल केलं, ऑपरेटर प्लस आणि पॅरामीटरला एक ऑब्जेक्ट द्यावा लागतो, मी देऊन टाकला S2. हा कुठला कॉल आहे? हा एक्सप्लिसिट कॉल आहे. पुरानो हे इम्प्लिसिट एक्सप्लिसिट के भांडण कोणी पडत नाही बरं का. पहिला मुद्दा मी सांगतो, माहिती असायला पाहिजे. येतच नाही लोकांना. काय शिकवतील? पुस्तकामध्ये जसं लिहिलेलं आहे ना तसं शिकवतात पोरांना. पण तुम्हाला मी परफेक्ट बनवतोय आणि परफेक्ट तुम्ही बना. माझं नाही तर कमीत कमी आई वडिलांचं नाव मोठं करा, म्हणून या सगळ्या गोष्टी मी शिकवतो तुम्हाला. झालं. पण मी तरी सांगतो, ज्याला हे कन्फ्युजिंग वाटत असेल, हो त्याने मॅथमॅटिकल मध्ये तर लक्षात ठेवाय का हे कन्फ्युजिंग आहे का, तर हे पण कन्फ्युजिंग नाही. पण काही मुलांना नसेल कळत, हे तर लक्षात राहील ना. झालं. अशा पद्धतीने कॉल करा. पण हा जो एक्सप्लिसिट कॉल होता, इथं फंक्शन मेंबर फंक्शन जसा एक्सेप्ट कॉल केला, कुणी कॉल केला? S2 ने. आता या एक्सेप्टला पॅरामीटरला ऑब्जेक्ट राहिलं असतं तर द्यावं लागलं असतं की नाही. तसंच केलं ना कॉल मी. S1 ने कॉल केला, फंक्शनचं नाव ऑपरेटर प्लस, पॅरामीटरला ऑब्जेक्ट द्यायचा होता S2. मला सांगा आता ऑपरेटर प्लस हा फंक्शन कुणाची ऍडिशन काढणार आहे? हो ना, कुठल्या ऑब्जेक्टची? S1 आणि S2. जिथे S2 कुठला ऑब्जेक्ट आहे? पॅरामीटरचा, आणि S1 कोण आहे? कॉलिंगचा.
मग आपण तिथे तेच केलं होतं की नाही, पॅरामीटरचा आणि कॉलिंगचा. तर तुम्ही म्हणा सर इथं ते S1 दिसतोय पॅरामीटरला, आणि तुम्ही तिथे पॅरामीटरला काय म्हणतायत, S2 म्हणतायत. आता हे कन्फ्युजिंग परत कुणाचं क्लिअर होईल, सी लँग्वेजच्या कन्सेप्टने. हा काय ऍक्च्युअल, ऍक्च्युअलची व्हॅल्यू कुठे जाते, फॉर्मलला. सो ज्यांना कन्फ्युज असेल बाबा जाऊ दे, बाकीच्या पोरांचं कन्फ्युजन दूर करतो. चला मी असं लिहिलं तर काही फरक पडणार आहे का, पडणार आहे. अगेन तेच होते, ऍडिशन कुणाची निघणार आहे, S1 आणि S2 ची. या ठिकाणी कॉलिंग कोण आहे आता, पॅरामीटरला कोण आहे. सो इट डझंट मॅटर की कोण कॉल करते कुणाला पॅरामीटर मध्ये पाठवतायत, पण दोघं पाठवायचे लक्षात ठेवा. दोघं पाठवायचे ज्यांची तुम्हाला सम काढायची होती, ऍडिशन काढायची होती. मला सम S1 आणि S2 ची काढायची होती. I want to find the sum of the objects S1 and S2. So it doesn't matter whether you're calling by S1 or calling by S2, or it doesn't matter whether the parameter is S1 or S2. गरजेचं काय, दोघं फंक्शनला ऍक्सेस व्हायला पाहिजे. S1 डॉट ऑपरेटर प्लस S2 लिहिलं तरी चालेल, किंवा S2 डॉट ऑपरेटर प्लस S1 लिहिलं तरी चालेल. फक्त हे सांगता यायला पाहिजे की हा पॅरामीटरचा आहे आणि हा कॉलिंगचा आहे. हा S1 इथला काय आहे, ऍक्च्युअल. इथला ऍक्च्युअल कुठे गेला, फॉर्मलला. फॉर्मल मध्ये येऊन स्टोअर झाला. म्हणजे हा आता तुमचा पॅरामीटरचा ऑब्जेक्ट आहे. म्हणजे ही मेंबर्स कुणाची आहे, पॅरामीटर. पॅरामीटर म्हणजे कोण, ऍक्च्युअल पॅरामीटर कोण आहे, S1 चे. आणि हे जे मेंबर्स इथं आपण ऍक्सेस केले होते डायरेक्ट, ही कुणाची आहे, कॉलिंगची. पण कॉलिंग कोण आहे, म्हणजे ते कुणाची असतील, S2 ची असतील. अशा पद्धतीने हा एक्सप्लिसिट कॉल आहे. ऍडिशन केली जाते, उत्तर स्टोअर केलं जातं S3 मध्ये. झालं. नाही लक्षात येते, इम्प्लिसिट सोपा आहे. मॅथमॅटिकल फॉर्मॅट मध्ये लिहिलं, S3 इक्वल्स टू S1 प्लस S2. डिस्प्ले करून टाकलं. रिझल्ट कशा स्टोअर होता, S3 मध्ये, म्हणून डिस्प्ले कुणाला केला, S3 ला. नाउ लेट अस एक्झिक्यूट दिस प्रोग्राम. ऑब्जेक्ट S1 एंटर एनी टू नंबर्स 10 and 20 टाकलं पहिल्या ऑब्जेक्ट S1 मध्ये. डिस्प्ले पण झालं, A ची व्हॅल्यू 10, B ची व्हॅल्यू 20. दुसरा ऑब्जेक्ट S2 एक्सेप्ट केला जातो. आता या दुसऱ्या ऑब्जेक्ट मध्ये तुम्ही काहीतरी व्हॅल्यू स्टोअर करा. फॉर एक्झाम्पल 12 and 10. A ची व्हॅल्यू 12 होती S2 मध्ये, आणि B ची व्हॅल्यू 10 होती. आता जर S1 S2 केलं तर रिझल्ट S3 मध्ये स्टोअर झाला आणि डिस्प्ले झाला 22 आणि 30. आला रिझल्ट. आपण दोन ऑब्जेक्टचे ऍडिशन करून घेतलंय, जे पूर्वी पॉसिबल होतं का, नाही. पण पॉसिबल कशामुळे झालं, ऑपरेटर ओव्हरलोडिंग मुळे. राहिला प्रश्न या स्टेटमेंटचा. या स्टेटमेंट आता मी एक्सप्लेन करून दिलाय, तरी तुम्हाला थोडंसं बोर्डवरती पण एक्सप्लेन करून देतो या स्टेटमेंट कशा आल्यात. पण आधी प्रोग्राम लिहून घ्यायचा आहे. स्टार्ट रायटिंग द प्रोग्राम नाउ.
परत सुरू केलं, सगळं तसंच ठेवलं. आता याला आपण करूयात, हा सध्या मेंबर आहे ना, याला क्लासच्या बाहेर फेकून देऊयात आणि फ्रेंड फंक्शन तयार करू त्याचा. सो आधी तर कॉपी पेस्ट करून बाहेर टाकलं. चाल, आता बायनरीचा प्रोग्राम लिहितोय आणि फ्रेंड फंक्शन आहे, पॅरामीटर्स 2 लागतील. सॅम्पल S1 होताच, सॅम्पल S2 केलं. म्हणजे आता कुणाची ऍडिशन काढायची, दोघं पॅरामीटर्सला आहे, S1 आणि S2. सो S1 डॉट ए, S2 डॉट ए, S1 डॉट बी, S2 डॉट बी. झालं, रिटर्न S3, सगळं बरोबर झालं. आता जाऊयात क्लासमध्ये. क्लासमध्ये काय करावं लागतं आपल्याला, फ्रेंड म्हणून डिक्लेअर करावं लागतं. Let's declare it as a friend. Friend function declaration. Let's declare करायचं, यालाच कॉपी करून घेतो. पण त्याच्या आधी काय वापरायचं, फ्रेंड कीवर्ड. झाला डिक्लेअर. आता एवढाच बदल असतो ना. आता फक्त प्रश्न कॉलचा, कॉल कुठला बदलतो, एक्सप्लिसिट. इम्प्लिसिट बदलतो का, नाही, तो आहे तसाच ठेवायचा आहे. तुझे इम्प्लिसिट कॉल करणार आहे त्यांनी टेन्शन घेऊ नये. हा, ज्यांना एक्सप्लिसिट शिकायचंय त्यांना सांगतो की आता फ्रेंड फंक्शन आहे, ऑब्जेक्टने कॉल होणार नाही. पॅरामीटरला आता 2 ऑब्जेक्ट द्यावे लागतील. झाला तुमचा एक्सप्लिसिट. एक्झिक्यूट करून बघूयात. लेट अस एक्झिक्यूट द प्रोग्राम. एंटर एनी 2 numbers, 10 and 20 in the first object, and for example 5 and 10 in the second object, and the result is 15 and 30. म्हणजे झाला तुमचा प्रोग्राम. The same program by using friend function. This is your homework. Let us stop today.